नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि नवीन वर्षाचं आज मी तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे। कसं आहे माहिती आहे का, माझ्या आयुष्यामध्ये मी भरपूर लोकांना ऑब्झर्व करतो, त्यांच्या आयुष्यामध्ये ना शांती नाही आहे, पीस नाही आहे, स्थिरता नाही आहे। म्हणजे मी त्यांना खूप सांगत असतो ह्या गोष्टी करा, त्या गोष्टी करा वगैरे वगैरे, पण त्या ॲक्च्युली इम्प्लिमेंट होत नाही आहेत। आणि भरपूर लोक आहेत, म्हणजे त्यांच्या आयुष्यातले जे डेलीचे प्रॉब्लेम आहेत ना ते चालूच आहेत। आणि एकीकडे अशी पण काही लोक माझ्या आयुष्यात आहेत की ते इतके सुंदर आहेत, इतके त्यांचं आयुष्य समाधानी आहे, एवढे कंटेंटेड आहेत ना, म्हणजे सांगण्यासाठी शब्द पण नाही आहेत, म्हणजे खूप समाधान आहे आयुष्यामध्ये। पण ह्या दोन्ही लोकांमधला फरक काय माहिती आहे का, जे लोक समाधानी आहेत ना ते लोकांनी स्वतःवरती काम केलं आहे, त्यांनी स्वतःला ऑब्झर्व केलं आहे, स्वतःच्या आयुष्यामधले जे काही प्रॉब्लेम्स होते त्यांना आयडेंटिफाय केले आणि त्याला बाजूला केले आणि ते शांत होत गेलेत। आयुष्यामध्ये कितीही प्रॉब्लेम आले ना ते कधी लोक हडबडून जात नाहीत, शांततेनं पीसफुली ते ॲक्ट करतात, कधी कुणावर रिॲक्ट होत नाहीत। आणि अशी पण भरपूर लोक आहेत जे थोडी जरी अडचण आली ना तरी खूप मोठा इश्यू करतात, स्वतःला त्रास करून घेतात, इतरांना त्रास देतात। मग अशी लोक ना हळूहळू कुणालाच आवडत नाहीत। मुद्दा काय असतो माहिती आहे का, ज्यावेळेस आपण खूप लहान असतो, इनफॅक्ट तरुण वयात असतो ना, त्यावेळेस आपण स्वतःवरती ॲक्च्युली काम केलं पाहिजे, आपण आपल्याला घडवलं पाहिजे, आपल्याला कसं आयुष्य पाहिजे त्याबद्दल आपण कल्पना तरुण वयातच केली पाहिजे। पण मोस्टली आपल्याकडे सगळ्यात मोठी चुकीची मिसकन्सेप्शन काय माहिती आहे का, की स्वतःला घडवणं, स्वतःबद्दल चांगल्या गोष्टी ऐकून घेणं, देवधर्म करणं हे म्हातारपणीच्या गोष्टी असतात। आत्ता फक्त पैसे कमवा, घर बांधा, गाडी घ्या, मोठे व्हा आणि बाकीच्या गोष्टी नंतर आपोआप सगळ्या मिळतात। पण ॲक्च्युली तसं होत नसतं। आपल्याला आत्तापासूनच स्वतःवरती काम करावं लागत असतं, स्वतःच्या मेंटल पीससाठी, स्वतःच्या फिजिकल हेल्थसाठी। जर आत्ता आपण त्याला चांगलं केअर केली तरच ते आपल्याला भविष्यात फळं देणार आहेत। किंवा जे रोपटं लहान असतं, ज्याला जेवढी आपण त्याची लहानपणी काळजी घेऊ ना तेवढं ते मोठं होतं, आपल्याला भरपूर सावली द्यायला लागतं, आपल्याला त्याची फळं मिळायला लागतात। पण ते लहानपणातच त्याची केअर करणं, त्याची काळजी करणं हे खूप महत्त्वाचं असतं। त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा ना आपण लवकर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं, शिकणं खूप महत्त्वाचं असतं। जेवढा आपण लवकर स्टार्ट करू ना तेवढं आपण जास्त पुढे जात असतो, आणि जेवढा आपण उशीर करतो ना त्याचा आपल्याला जास्त लागू नाही होत। एखादं रोपटं आहे जे खूप त्याची वाढ झाली ॲक्च्युली, नंतर त्याला किती जरी पाणी खत घातला ना तरी काही लागू होत नाही तो त्याला। लहानपणीच किंवा जे तरुण वयात असतं ना त्यावेळेसच त्याला त्या सगळ्या गोष्टी पुरवल्या पाहिजेत। परत आपण किती जरी त्याला त्या सगळ्या गोष्टी बंबार्डिंग केल्या तरी सगळं ते वेस्ट जातं। आणि मोस्टली लोकांसोबत हेच होत चाललं आहे। जसं जसं वय वाढत जातं ना मग ते भरपूर ह्या गोष्टी करायला लागतात, पण त्यांना ते भेटत काहीच नाही। म्हणून तरुण वयामध्ये तुम्ही जरा थोडंसं अध्यात्माकडे या, चांगल्या गोष्टींकडे जा। मी अध्यात्माला पण जावं असं म्हणणार नाही, चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही फॉलो करा, एखाद्या चांगल्या ग्रुपला जॉईन व्हा, चांगल्या एखाद्या संस्थेला जॉईन व्हा। स्वतःमध्ये चेंजेस झाले पाहिजेत, स्वतःला आपल्याला आयुष्य डिझाईन करता आलं पाहिजे। आणि ज्यावेळेस आपण ह्याच्यासाठी एफर्ट्स घेऊत ना मग आपल्याला त्याची फळं पण खूप चांगली मिळतील, खूप चांगली मिळतील। आणि माझ्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः जगतोय म्हणून तुम्हाला सांगतोय। भरपूर लोक आहेत ज्यांचं वय वाढत चाललं आहे, पण आयुष्यातले प्रॉब्लेम आहेत ना ते सॉल्वच होत नाही आहेत, कारण वेळ निघून गेली त्या गोष्टी लागू करण्याची। आता सगळं कळतं आहे पण वळत नाही, अशी सिच्युएशन आहे। त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या। आणि जर आयुष्यामध्ये खरंच आनंद, समाधान पाहिजे असेल, पीस पाहिजे असेल तर लवकरात लवकर तुम्ही स्वतःच्या परिवर्तनाकडे लक्ष देणं, स्वतःच्या बदलाकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं। जेवढं तुम्ही आतून बदलत जाता, जेवढं तुम्ही आतून पिकत जाता ना तेवढ्यात तुमच्यामध्ये तो गोडवा निर्माण होतो, लोक तुमच्याकडं जोडली जातात, तुमच्यावर प्रेम करायला लागतात। पण जेवढं तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष कराल तेवढं मग तुमच्या आयुष्यामध्ये ते दुःख तुम्हाला मिळत राहतं। त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी समजून घ्या, एवढं सांगू इच्छितो। आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। गॉड ब्लेस यू, बाय।